नमस्कार, आजची रेसिपी आहे पनीर पुलाव। पनीर पुलाव करण्यासाठी सर्वात आधी इथे टोपामध्ये तेल घ्यायचं आहे। यामध्ये जिरा टाकायचा आहे आणि तेजपत्ता। त्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा आहे। कांदा अशा प्रकारे उभा चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर लसूण टाकायचा आहे। मिक्स करून घ्यायचं, हलकासा परतून घ्यायचा आहे। बारीक चिरून गाजर टाकलेला आहे। शिमला मिरची आणि टोमॅटो टाकलेला आहे। मिक्स करून घ्यायचं। 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या। त्यानंतर यामध्ये वाटाणा टाकायचा आहे। इथे वाटाणा भिजलेला घेतलेला आहे। भिजलेला वाटाणा शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचा आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। गरम मसाला टाकायचा आहे। पनीर मसाला टाकायचा आहे। हळदी पावडर टाकायची आहे आणि मिरची पावडर टाकायची आहे। तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत। इथे बासमती राईस घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये तांदूळ ॲड करायचे आहेत। मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। करून झाल्यानंतर यामध्ये पनीर ॲड करायचं आहे। पनीर तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि 1 चमचा तूप टाकलेला आहे। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। छान अशी उकळी आल्यानंतर लो फ्लेम करायचा आहे आणि 15 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता पनीर पुलाव बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ। थँक यू।